पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन बस 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 राहू द्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संतांसिया दूसरे चरण संतांसिया दूसरे चरण संतांसिया दूसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठ्ठल 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 जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता दुखियों के तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे करा लो मेरा उद्धार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवाची श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरण श्री संताची ये माता चरणावर साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळाव
सेवेला गी सेवक झालो लागलो तुम्ही चानीचा चरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्हेरू. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसे दूरी भवाची पुरी वाह बसे प्रस्तुत. अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे आणि तुकोबरा या अभंगामध्ये तुम्हाला मला हिताचा मार्ग सांगतात, हिताचा उपदेश करतात. तुकोबरे म्हणतात बाबा जन्माला आला तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. काय करा तर त्या विठ्ठलाला भजा, त्याची भक्ती करा. काही लोक तुकोबरांना प्रश्न विचारू लागले का हो तुकोबरा आहे आम्ही नाहीच विठ्ठलाला भजलो तर. तुकोबराय म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. किती प्रपंचात भरोबरी करा, किती कमवा, पण एक दिवस भव नदीच्या पुरात वाहवत जावं लागेल रे का. शपथ घेतो जगाच्या मालकाला फक्त तुझ्या अंतःकरणाचा एक भाव दे. तुझ्या जीवनाचं भल, तुझ्या जीवनाचं हित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत नाही म्हणतात महिला मंडळ. इकडं इकडं मागच्या झोपल्या का काय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा जन्माला आला तर तुला सांगतो का हो तुकोबराय आम्ही तुम्हाला विचारलंच नाही, तुम्ही आम्हाला का सांगता. कारण काही गोष्टी मृत्यू लोकात अशा आहेत, काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरी सांगू नयेत, काही अशा आहेत विचारल्या तरच सांगाव्यात, आणि काही गोष्टी अशा आहेत नाही विचारल्या तरी सुद्धा जगाला सांगाव्या लागतात. मग तुकोबराय आम्ही तुम्हाला विचारलंच नाही, तुम्ही आम्हाला का सांगता. तुकोबराय म्हणतात लेका मी तुम्हाला सांगतो याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्र आहे, पण ते शास्त्र जर कुठं वापरायचं हे आपल्याला नाही कळालं तर ते शास्त्र प्राणनाशाला कारण ठरतं. शास्त्र कुठं वापरावं हे जर नाही कळालं तर शास्त्र तुमच्या माझ्या प्राणनाशाला कारण ठरू शकतं. नसेल समजलं तर ऐका. एकदा काय झालं, 4 मुलं होती, त्यांनी पंडित पदवी घेतली, शास्त्री पदवी घेतली, आणि 4ही मुलं पंडित पदवी शास्त्री पदवी घेऊन त्या ठिकाणी घराकडे परतत होते. घराकडे जात असताना 2-3 दिवसाचा प्रवास होता आणि 2 दिवस झाले. एका सरोवराच्या काठावरून जात असताना विचार केला स्नान करावं का या सरोवरामध्ये. 2-3 दिवस झाले आंघोळ नाही, म्हणून ती 4ही मुलं त्या सरोवरामध्ये स्नानाकरता उतरली. सरोवरात उतरलेली 4ही मुलं त्याच्यातली 3 जण पोहण्यात प्रवीण होती. 3घांना पोहण्याची कला हस्तगत होती, अवगत होती, पण त्याच्यातला एक होता ना त्याला पोहता येत नव्हतं, पोहण्याची कला हस्तगत नव्हती. 3 जण पोहत पोहत या काठाहून त्या काठावर गेली, पुन्हा त्या काठाहून या काठावर आली, पण त्याच्यातला जो 4 नंबरचा होता तो बुडायला लागला, त्या पाण्यात गटकळंग्या घेऊ लागला. आणि आता ऐका, 3 मित्रांना पाहिलं आपला मित्र बुडतोय. सरोवराच्या काठाला आलेल्या मित्रानं वळून पाहिलं आपला मित्र बुडतो आहे, पण त्यांनी पंडित पदवी घेतली होती, शास्त्री पदवी घेतली होती. त्यांनी विचार केला आपण आपलं शास्त्र पाहिलं पाहिजे आणि मग याला वाचवलं पाहिजे. ती गई सरोवराच्या वरती आली. सरोवराच्या वरती आलेली 3 जण आपलं शास्त्र उघडलं आणि शास्त्र शोधू लागली. इतक्यामध्ये शास्त्रात सूत्र सापडलं, सर्वम नाश समुत्पन्न अर्धम तेजती पंडितः. म्हणजे एखादी वस्तू सर्वतः नाश पावत असेल तर त्याच्यातली आपण अर्धी का होईना उपयोगात आणली पाहिजे. ही 3 जण ताटाच उठली, एक तलवार घेतली, बुडणाऱ्या मित्राजवळ गेली आणि त्याचं मुंडकं कापून घरी घेऊन आली. मी बोललेलं कळतं तुम्हाला. शास्त्र कुठं वापरावं हे जर नाही कळालं तर ते प्राणनाशाला कारण ठरतं. शास्त्राच्या नावाखाली यांनी बुडणाऱ्या व्यक्तीचं मुंडकं कापून घरी घेऊन आली. हे शास्त्र कुठं वापरावं
एखाद्याला व्रण नावाचा रोग झाला आणि त्या रोगाची सुरुवात पायाच्या अंगठ्यापासून होते बरं का. तुम्ही हॉस्पिटलला गेलात, दवाखान्यात गेलात आणि डॉक्टर साहेब म्हणू लागले, पाटील तुम्हाला असा आजार झाला की तुम्हाला पायाचा अंगठा काढावा लागेल. हा म्हणतो, डॉक्टर साहेब माझ्या पायाचा अंगठा मी आणि कापून टाकू, जमणार नाही. डॉक्टर साहेब म्हणतात नका काढू. पुढच्या वर्षी पुन्हा दवाखान्यात ऍडमिट झाला. डॉक्टर साहेब म्हणतात, लेका तुम्हाला तुमचा पाय आता घोट्यातून काढावा लागेल. हा म्हणतो, पाटील माझा पाय गोट्यातून आणि मी कापून टाकू, अहो जमणार नाही. डॉक्टर साहेब म्हणतात नका काढू. पुढच्या वर्षी पुन्हा दवाखान्यात ऍडमिट. डॉक्टर साहेबांना सांगितलं, पाटील तुमचा पाय गुडघ्यातून काढावा लागेल आणि आता जर तुम्ही पाय गुडघ्यातून काढला नाही तर पुढच्या वर्षी तुमचा पाय मांडीतून काढावा लागेल आणि नाहीच मांडीतून काढला तर त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला घरातून बाहेर काढावं लागेल. त्याच्यामुळे हे शास्त्र कुठं वापरायचंय? अहो पायाचा अंगठा काढल्यानंतर जर रोगाचा नायनाट होत असेल तर काय हरकत आहे पायाचा अंगठा तोडायला? म्हणून सर्वम नाश समुत्पन्न अर्धम त्यजति पंडितः. एखादी वस्तू जर सर्वथा नाश पावत असेल तर पायाचा अंगठा कापलेला काही वाहू का? शास्त्र इथं वापरायचं. तर त्यांनी ते शास्त्र बुडणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी वापरलं आणि बुडणाऱ्या व्यक्तीचं मुंडकं कापून घरी घेऊन आले. विठ्ठल नाही कळालं शास्त्र कुठं वापरायचं तर प्राणनाशाला कारण ठरतं. नसेल समजलं अजूनही तर ऐकाच. त्याच्यातली उरलेली 3 जण मारुती रायाच्या मंदिरात येऊन झोपली. झोपली कसली? झोप लागत नव्हती, पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. आता ही 3 जण ज्यावेळेला मारुती रायाच्या मंदिरात झोपली, झोपल्यानंतर एका सद्ग्रहस्थाचा रोजचा नियम, त्यानं सकाळी उठावं, आंघोळ पांघोळ करावी, स्नान संध्या उरकावी आणि मारुती रायाच्या मंदिरात दर्शना करता यावं. रोजचाच त्याचा नियम. तो सकाळी उठला, आंघोळ पांघोळ केली, मारुती रायाच्या मंदिरात दर्शना करता आला आणि त्यानं पाहिलं 3 जण झोपलेली आहेत, पंडित दिसतायत, शास्त्री दिसतायत आणि त्यानं आवाज दिला, का हो शास्त्रीजी, तुम्ही पंडित दिसताय, शास्त्री दिसताय, माझा रोजचा नियम आहे, मी माझ्या घरी जेवायला इकडं 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 इकडं. त्यालाही कीर्तन ऐकावं वाटत असेल ना? विठ्ठल 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 विठ्ठल. उरलेली 3 जण मारुती रायाच्या मंदिरात झोपली. महिला मंडळ इकडं इकडं. काय चाललं होतं आपलं? आपलं काय चाललं होतं? बर, 3 जण मारुती रायाच्या मंदिरात झोपली होती. सद्गृहस्थाचा रोजचा नियम, मारुती रायाच्या मंदिरात दर्शन केलं आणि विचारलं, शास्त्री दिसतायत, पंडित दिसतायत, कोणीतरी उठा आणि त्याला बाजूला काढा ना. कीर्तनात विक्षेप नको ना. विठ्ठल 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 तुम्ही पंडित दिसताय, माझ्या घरी जेवायला चला. आता ही 3 जण भुकेनं व्याकुळ झालेली होती. या सद्गृहस्थानं त्यांना घरी जेवण्याकरता नेलं बरं का. पण महिला मंडळ, एखादा पाहुणा घरी जेवायला यायचा असेल तर त्याचं जेवण हे पूर्व नियोजित असावं लागतं, बरोबर ना? मग ही 3 जण जेवायला आली. माणसाचं जेवण, पाहुण्याचं जेवण पूर्व नियोजित असावं लागतं. महिला मंडळीचा विषय असा आहे, तुम्ही स्वयंपाक करता करता 10 माणसाचा सोडून 20 माणसाचा स्वयंपाक बनवायला सांगा. मी बोललेलं कळतं तुम्हाला? स्वयंपाक बनवत असताना तुम्ही 10 माणसाचा सोडून 20 माणसाचा स्वयंपाक बनवायला सांगा, तरी महिला मंडळ बनवते. पण सकाळच्या वेळेला एकदा सगळा स्वयंपाक उरकला, किचन वगैरे धुतला आणि भांड्याची पाटीत सगळे भांडे पालथे घालून ठेवले आणि एकदाची बाई सोफ्यावर बसली, इतक्यात नवऱ्यानं फोन करावा, हॅलो काय करती? म्हणे काय नाही, आत्ताच बसले.
काय नाही, माझे 2-4 मित्र जरा जेवायला येणार होते. ती म्हणते तुम्हाला सकाळीच नव्हती का? काय तुम्हीच सांगा ना काय? विठ्ठल 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 राम. महिला मंडळीचा नियम असतो, पाहुणा जेवायला येणार असेल तर अगोदर त्याची पूर्व सूचना महिला मंडळीला द्यावी लागते. आता यानं अचानक 3 जण घरी जेवायला आणले, पण महिला मंडळीनं घरामध्ये त्या ठिकाणी थालीपीठ बनवलं होतं, धिरडं बनवलं होतं, धपाट बनवलं होतं. कळतं ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? धिरडं, धपाट, थालीपीठ. हा, पहिलं त्याला धिरडं म्हणायचे, धपाट म्हणायचे, आता लोक त्याला थालीपीठ म्हणतात. पहिल्या काळामध्ये ते चुलीवर बनवलं जायचं, आता त्याला ऑटोमॅटिक बनवण्याच्या पद्धती निघाल्या, तो विषय बाजूला राहू द्या. पहिल्या काळात चुलीवर बनवण्यात यायचं, तव्यावर बनवण्यात यायचं. ते बनवलेलं थालीपीठ त्याला असे छिद्र पाडण्यात यायचे. आणि हे 3 जण जेवायला बसल्याबरोबर ते थालीपीठ, ते धपाट, ते धिरडं यांच्या ताटात आलं. पाहिलं यांनी आणि पाहिल्याबरोबर विचार केला, या भाकरीला छिद्र आहे, आम्हाला आमचं शास्त्र पाहू द्या. आणि 3घांनी आपलं शास्त्र उघडलं. शास्त्रात सूत्र सापडलं, छिद्रेषु बहुला अनर्था भवंती. अहो जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ आहे. ताटाच ताटावून उठली, आम्ही जेवणार नाही. जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ आहे. उपाशी मरावं लागलं. काय पाहता माझ्याकडं? जिथं छिद्र आहे तिथं अनर्थ. हे शास्त्र इथं वापरायचं अजिबात नाही. हे शास्त्र कुठं वापरावं? एखाद्या नदीच्या काठाला गेलात, या काठाहून पहिलं तरी तुम्हाला जायचंय, नावेत बसायचंय, प्रवास करायचाय. मग बसत असताना तुम्ही त्या नावेला कुठं छिद्र तर नाही ना पाहायचंय. आणि नावेला जर छिद्र असेल तर छिद्रेषु बहुला अनर्थ भवंती, तिथं अनर्थ आहे. मग तुम्ही अगोदर पाहिलं पाहिजे नावेला छिद्र तर नाही ना. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगतात, या लागी शत जरजर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे. बरं का, अगोदर आपण पाहिलं पाहिजे नावेला छिद्र तर नाही ना, होल तर नाही ना, ही नाव बुडणार तर नाही ना, हे आपण अगोदर शोधलं पाहिजे. ताटावून उठली. अहो शास्त्र कुठं वापरावं नाही कळालं तर शास्त्र प्राण नाशाला कारण ठरलं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणूनच काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत. काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरच सांगाव्यात, आणि काही गोष्टी अशा आहेत नाही विचारल्या तरी सुद्धा जगाला सांगाव्या लागतात. ऐकताय ना तुम्ही? काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरी आपण सांगू, अजिबात सांगू नये. एखाद्या दिवशी तुम्ही गावात रस्त्यावर बसलेला आहात आणि बसलेले असताना असं घडलं, एक गाय तुमच्यापासून धावत पळत जीवाच्या आकांतानं पळतीये. पळत गेली गाय तुमच्यापासून. ने 2-4 मिनिटं गेले तिच्या पाठीमागून एखादा कसाई तिचा पाठलाग करत, त्या गायीचा पाठलाग करत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि विचारलं, का रे लेका, या ठिकाणाहून जाताना तू एखादी गाय पाहिली का? विचारलं त्यानं तुम्हाला. अहो जाताना गाय पाहिली का? वाटत असेल गो हत्येचं पातक डोक्यावर बसू नये तर त्यानं तुम्हाला विचारला गायीचा पत्ता तरी सांगू नये. विठ्ठल विठ्ठल आपल्याला विचारलंय त्यानं, का हो तुम्ही गाय जाताना पाहिली का? आपण जरी पाहिली असेल, गाय या दिशेला गेली ना, तुम्ही या दिशेचं बोट दाखवावं. म्हणजे आपण त्या ठिकाणी विचारलं तरी सांगू नये. आणि सांगत असाल तर निम्म गो हत्येचं पातक तुमच्या माझ्या डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विचारलाय कसा आहे ना गायीचा पत्ता तरी सांगू नये, विचारलं तरी सांगू नये. आणखीन एक महत्वाचं बरं का, आपण त्या ठिकाणी एखाद्या दिवशी लग्ना करता जातो. जाता ना तुम्ही लग्नाला? वराडी म्हणून इथले सगळे ब्रह्मचारीचे काय लग्नाला वराडी जातात ना. हा, मग लग्नाला गेल्याच्या नंतर टेम्पो मध्ये, रिक्षामध्ये, बसमध्ये ते वराड त्या ठिकाणी लग्ना करता जात असतं. गेल्यानंतर गाडीच्या खाली उतरला, सगळेच मंडळी सारखे असतात असं नाही शुभम दादा. त्याच्यातला एखादा तरी बिना गंधावाला, बिना माळीवाला गाडीच्या खाली उतरतो आणि त्याच्यासारखा दुसरा शोधतो बिना गंधावाला, बिना माळीवाला. का हो राम राम, तुमच्या गावात एखादं सरकारमान्य दुकान कळतं तुम्हाला? सरकारमान्य
अहो कोणती का होईना, देशी विदेशी नाहीच मिळाली तर गावठी का होईना मिळते का? विचारलाय त्यानं तुम्हाला दुकानाचा पत्ता, पण तो दुकानाचा पत्ता आपल्याला माहीत जरी असला, आपल्याला वाटत असेल वधूवरांचं आयुष्य चांगलं जावं, सुखाचा संसार व्हावा, तर त्या दुकानाचा पत्ता आपण त्या माणसाला कधीच देऊ नये बरं का. विचारला त्यानं तरी आपण त्याला सांगू, विचारलं तरी आपण त्याला सांगू. काही काही गोष्टी अशा आहेत विचारल्या तरी सांगू नये. हल्ली लग्नामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, काही काही पहिल्याच मंगलाष्टकाला सगळ्या अक्षता फेकून मोकळेच. बाकीच्या मंगलाष्टकाला काय म्हणे, काही नाही ताडपत्रीवरच्या गोळा करू आणि मग फेकू. काही काही लग्न इकडं लागत इकडं अक्षता फेकी दे, ही अवस्था आहे. म्हणून वाटत असेल वधूवरांचं आयुष्य चांगलं जावं, तर त्यानं तुम्हाला विचारलेल्या दुकानाचा पत्ता आपण कधी त्याला देऊ, विचारलं तरी आपण त्याला सांगू नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि काही काही गोष्टी आपण विचारल्या तरी सांगत नाही, बरोबर. काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात. दोन माणसाचा जमिनीचा व्यवहार चाललाय, दोघ जण बोलतायत, मोठा व्यवहार आहे, दोन जण बोलतायत, आपण तिसरे तिथे उभा आहोत आणि विचारले. आपल्याला जर त्यांनी सल्ला विचारला तरच आपण सांगावा बरं का. आणि जर तुम्ही मध्येच बोलत असाल तर ती लोक तुम्हाला मूर्खात काढल्याशिवाय राहणार नाहीत बरं. दोन माणसं बोलतायत, आपण तिसरे तिथे उभे आहोत, विचारलं आपल्याला सल्ला तरच सांगावात. काही काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्यात. विठ्ठल आणि काही गोष्टी अशा आहेत की नाही विचारल्या तरी सुद्धा जगाला सांगाव्या लागतात. एक दिवस असं घडलं, भगवान कृष्ण परमात्मा आणि उद्धवजी निवांत बसले होते. बसलेले असताना उद्धवानं भगवान कृष्ण परमात्म्याला प्रश्न केला, देवा मृत्यू लोकामध्ये तू ही माणसं जन्माला घातली, ज्यांना हित कळत नाही, ज्यांना बल कळत नाही, जन्माला कशाला आलो ते माहित नाही. देवा यांना तुम्ही हिताचा मार्ग सांगितला पाहिजे. त्याला जगाचा मालक कृष्ण भगवान परमात्मा म्हणतो, उद्धवा तुला माहित आहे माझा नियम आहे, जो व्यक्ती माझी नवविधा पैकी एक भक्ती करतो त्यालाच मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवतो. ही लोक माझी कोणतीच भक्ती करत नाही, यांना मी कोणाच्या कोणत्या फेऱ्यातून चुकवू, मी यांना हिताचा मार्ग सांगणार नाही. त्याला उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो बघा. असं घडलं, एका गावात एक आंधळा राहत होता. आंधळा कळतो ना तुम्हाला, डोळ्यानं इकडे मी इकडे इकडे. तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते? हा तुमचा माझा काही बांधाला बांध अजिबात नाही, बोला ना मग. विठ्ठल 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 विठ्ठल. उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा एका गावात एक आंधळा माणूस राहत होता, डोळ्यानं आंधळा. आणि आंधळा गावाच्या बाहेर निघाला काही कामानिमित्त. पण जात असताना असं घडलं, गावाच्या बाहेर एक मोठं खड्डं होतं. देवा भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, हो देवा तो आंधळा गावाच्या बाहेर निघाला, पण त्या मोठ्या खड्ड्यात आंधळा पडला. देवा आंधळा खड्ड्यात पडला, गावातली पाटील लोक गोळा झाली, आरडा ओरड करू लागली, कावो हा आंधळा खड्ड्यात पडला, हा आंधळा खड्ड्यात पडला. तेव्हा इथं कोणी नव्हतं का? इतक्यात एक व्यक्ती बहिर दिशेला जाऊन आला होता आणि त्यानं आवाज दिला, ओ असं बोलू नका, हा आंधळा खड्ड्यात पडला तेव्हा मी इथंच होतो. पाटील म्हणतो, शाब्बास तू इथंच होता, मग का सांगितलं नाही समोर खड्डे आहे म्हणून? तो म्हणतो, माझा असा नियम आहे, मी विचारलं तर सांगतो. गावातल्या पाटलानं विचारलं, लेका त्यानं तुला विचारायला पाहिजे होतं नाही का समोर खड्डा आहे म्हणून? हो हो त्यानं मला विचारायला पाहिजे होतं समोर खड्डा आहे की नाही म्हणून. लेका त्याला जर तूच दिसला असता तर समोर खड्डा हे का दिसलं नसतं? त्यावेळेला उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा आंधळा खड्ड्यात पडतो, हे आपण आपल्या डोळ्यानं पाहावं
आणि पुढे निघून जावं, नाही का देवा? भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, नाही उद्धवा, डोळं साणं आंधळ्याच्या हाताला धरावं आणि हाताला धरून खड्ड्याच्या पुढे नेऊन घालावं. उद्धवा, हाताला धरावं आणि खड्ड्याच्या पुढे नेऊन घालावं. मग देवा, ही जन्माला आलेली माणसं सुद्धा आंधळीच आहे, ज्यांना हितही कळत नाही, बलही कळत नाही, जीवनाचं कल्याणही कळत नाही. मग ही लोक, यांना हिताचा मार्ग सांगणारा एखादा तरी जगात असला पाहिजे. म्हणून जगाच्या मालकानं तुकोबरांसारखे संत जन्माला घातले, की जे संत तुम्हाला मला हित सांगू लागले. अभंगाचं प्रथम चरण सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. जय हो, टाळी वाजवा. सांगतो तुम्हासी हो भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाशी तरी गेला जन्म माया, नाशी तरी गेला जन्म माया, माझी तरी गेला जन्म माया, माझी तरी गेला जन्म माया, नाशी तरी गेला जन्म माया, नाशी तरी गेला जन्म माया, माझी तरी गेला जन्म माया, माझी तरी गेला जन्म हो माया. करिता बरो बरी दूर बसी दूरे, करिता बरो बरी दूर बसी करिता दूरे. बरोबरी दुरावसे दुरी, करिता बरोबरी दुरावसे दुरी. जगाच्या मालकानं तुकोबरायसारखे संत जन्माला घातले, की जे तुकोबराय तुम्हाला मला हित सांगू लागले. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबराय म्हणतात, नाहीच भजलात तर तुमचा जन्म वायाला जाईल. तुम्ही काय करा, विठ्ठलाला भजा, आवडीनं भजा, प्रेमानं भजा. फक्त तुकोबराय सांगतात, याच्यात नवल नाही. कबीर महाराज म्हणतात, राम भयो तुम राम भयो. नाही, काय करा, विठ्ठलाला भजा, त्याची भक्ती आवडीनं करा, प्रेमानं करा, भजा तुम्ही त्याला. माऊली सुद्धा हरिपाठात म्हणतात, भजे का त्वरित भावना युक्त. काय करा, भावना युक्त अंतःकरणानं त्याला भजा, त्याची भक्ती करा, आवडीनं प्रेमानं करा, जीवाचं कल्याण होईल तुमच्या. साधू संत म्हणतात त्याला भजा. पण काहो तुकोबराय, काही काही मृत्यू लोकात अशी लोक असतात, त्यांचं म्हणणं असतं, आम्ही नाहीच केलं तर काय होईल, नाही का, जर नाहीच केलं तर काय होईल, नाही का, अशी म्हणणारी काही लोक असतात. मग तुकोबरांना सुद्धा तशीच लोक भेटली. काहो तुकोबरे, आम्ही नाहीच भजलो तर. तुकोबराय म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला मिळालेला जन्म सुद्धा वाया जाईल का. या मृत्यू लोकात वाया जाणं कशाला म्हणतात, महिला मंडळ वाया जाणं.
वाया जाणं. हा माईक आहे, हा जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर आपण काय म्हणणार? हा माईक, मी आजच्या माईक बद्दल बोलत नाही बरं का, आपण म्हणणार हा माईक वाया गेला. तेवढंच नाही, आजचं कीर्तन तुम्हाला आवडलं नाही, कीर्तन पचनी पडलं नाही, कीर्तन पटलं नाही, तुम्ही काय म्हणाल? पैसा वाया गेला. काय म्हण चांगली येतो तुमची. नाही कीर्तन आवडलं तर लोक म्हणतील पैसा वाया गेला. नाही आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, माईक वाया गेला. सांगू तुम्हाला त्याही पेक्षा महत्वाचं, वाया जाणं कशाला म्हणतात? वाया जाणं. महिला मंडळ, एखाद्या दिवशी बाईनं घरामध्ये 2-3 लिटर दूध आहे आणि ते 2-3 लिटर दूध चुलीवर तापवण्याकरता ठेवलं, गॅसवर नाही बरं का. गॅसवर ठेवलं तर बाया किचनवरच भरून घेतील, एवढं सोपं नाही ते. चुलीवर दूध तापायला ठेवलं आणि चुलीवर ठेवलेलं तापायला दूध 2-3 लाकडं घातली आणि डन 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 त्या चुलीला जाळ लावला. चुलीला इतका जाळ लावला आणि इतक्यात शेजारच्या बाईने आवाज दिला, कागताई आवरली का शेतीची कामं? इतक्यात ही पळतच बाहेर गेली. तिला सांगायचं होतं ऊसाची खुरपणी झाली, सोयाबीनची खुरपणी झाली, मकाची खुरपणी झाली, म्हणून पळतच बाहेर गेली. आणि इतक्यात बाहेर गेल्याबरोबर अशा गप्पा रंगल्या, अशा गप्पा रंगल्या, अशा गप्पा रंगल्या. दुधानं इकडं विचार केला, मला डेअरीला दिलं नाही, लेकरा बाळ्याला पेव दिलं नाही आणि या चुलीवर तापवण्याकरता ठेवलं. इतका डन 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 चुलीला जाळ लावला. त्यानं विचार केला आपण आत्महत्याच करू म्हणे एकदाची. दुधानं आत्महत्याच करू असं वर वर आलं, असं वर वर आलं, असं वर वर आलं आणि दूध डायरेक्ट चुलीत गेलं ना. इतक्यात बाई बाहेरून पळतच आली. शुभम महाराज, पळतच आलेली बाई पाण्याचा तांब्या घेतला, चुली भोवती पाणी फिरवलं आणि कृष्णार्पणमस्तु. होईल का हो देवाला प्राप्त? उतू गेलेलं दूध, अहो ते वाया गेलं. वाया जाणं म्हणतात याला. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आम्ही जन्माला आलो, पण जन्माला आल्यानंतर जन्म वाया जाऊ नये याच्याकरता तुकोबाराय उपदेश करतात. नाहीच विठ्ठलाला बदलात, नाहीच त्याची भक्ती केली तर मिळालेला जन्म तुमचा वायाला जाईल. पण काहो तुकोबाराय, ठीक आहे आमचा जन्म वाया जाईल, मान्य आहे आम्हाला, पण काहो तुकोबाराय, हे जे साधन तुम्ही आम्हाला सांगतात, विठ्ठलाला भजा भजा, हे साधन आम्हाला करण्याजोगं आहे का? सोपं आहे का? साधं आहे का? तुकोबाराय म्हणतात, अरे अतिशय साधं सरळ आणि सोपं साधन. भजा म्हणजे फक्त त्याच्या चरणावर तुमचा भाव ठेवा, तुमचं जीवनाचं कल्याण होईल. पण काहो तुकोबाराय, खरंच हे सोपं आहे का? नाही तर आम्ही एखाद्या दिवशी आम्हाला मोठा आजार व्हायचा आणि आजार बरा करण्याकरता आम्ही एखाद्या हॉस्पिटलला जायचो, एखाद्या दवाखान्यात जायचो आणि डॉक्टर साहेब म्हणायचे, साहेब तुम्हाला असा आजार झाला हो, तुम्हाला असा आजार झाला की महाराष्ट्रातला कोणताच डॉक्टर हा आजारच बरा करू शकत नाही. साहेब फक्त मीच एक असा डॉक्टर आहे की तुमचा आजार फक्त आणि फक्त 2च दिवसात घालवू शकतो. किती दिवसात? महाराष्ट्रातला कोणताच डॉक्टर आजार बरा करू शकत नाही. पण यानं सांगितलं, मी तुमचा आजार फक्त आणि फक्त 2च दिवसात घालवील. अशा गोळ्या देईल, अशा औषधं देईल, अशा गोळ्या देईल, अशा औषधं देईल. फक्त ते औषध तुम्हाला वाघिणीच्या दुधात घ्यावे लागतील. सोपं आहे काय साधन आजार बरा करण्याकरता? महिला मंडळ तुम्ही बोला ना, माईक घेऊन तिकडे येऊ. आजार बरा करण्याकरता वाघिणीचं दूध आणणं सोपं आहे का हो? वाघिणीचं दूध आणण्याकरता अगोदर जीवनात पराक्रम लागतो आणि असेलच पराक्रम तर ते दूध आणण्याकरता सोन्याचं भांड, सोन्याचं पात्र लागतं. वाघिणीचं दूध इतकं तीक्ष्ण आहे, जर सोन्याचं भांड, सोन्याचं पात्र नसेल, दुसऱ्या धातूचं पात्र असेल तर ते दूध छिद्र पाडतन खाली गळून जातं. इतकं वाघिणीचं दूध तीक्ष्ण आहे. मग असेलच पराक्रम तर सोन्याचं भांड, सोन्याचं पात्र लागतं. मग आजार बरा करण्याकरता जसं वाघिणीचं दूध आणणं सोपं नाही, तसं तुकोबाराय असं व्हायचं नाही ना. तुम्ही जे साधन सांगता ते सोपं आहे का?
तुकोबराय म्हणतात अरे अतिशय सोपं, अतिशय साधं आणि अतिशय सरळ. फक्त आपल्या जीव अंतःकरणातला भाव आहे तो जगाच्या मालकाच्या चरणावर ठेवायचा. जीवनातली सगळी नाती, जीवनातली सगळी आपली नातेवाईक फक्त जगाच्या मालकाला मानायचं नाही का, जगाच्या मानकाला. त्या ठिकाणी अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठूदरा. काय करा, त्याला फक्त तुमच्या जीवनात अंतःकरणातला काय माना, भाव द्या. भूलला बाबासी विकोसोरा देव भूलला बाबासी देव भूलला बाबासी देव भूलला भूलला बाबासी देव भूलला बाबासी देव भूलला भावासी देव भूलला भावासी देव भूलला भूलला भावा सांडोनिया वैकुंठासी सांडोनिया वैकुंठासी देव भूलला बाबासी देव भूलला बाबासी बाबासी देव भुलला भावासी नाही का, सांडोनिया वैकुंठासी. देव फक्त भावाचा भुकेलाय म्हणून जीवनातला अंतःकरणातला भाव तुम्ही त्याच्या चरणावर ठेवा. अरे या प्रपंचात किती बरोबरी करा, आपल्याला तुम्हाला मला मिळालाय जन्म पण कळत नाही, साधू संतांना मिळालाय आणि कळालाय म्हणून तुम्हाला मला उपदेश करण्याचा प्रयत्न साधू संत करतात. साधू संतांना जन्म मिळालाही आणि कळालाही, तुम्हाला मला मिळाला पण कळाला का हो? मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? नसेल समजलं ताई का? एकदा काय झालं, एक म्हशीवाला म्हशी चारण्याकरता रानात गेला, शेतात गेला. म्हशी चारवत असताना म्हशीवाल्याला एक चमकणारा सुंदर असा दगड सापडला. नीट ऐका बरं, म्हशीवाल्याला चमकणारा सुंदर दगड सापडला. म्हशीवाल्यानं तो दगड उचलला, आपल्या हातात घेतला आणि त्या दगडाकडे म्हशीवाला पाहू लागला. दगड दिसायला सुंदर होता म्हणून म्हशीवाल्यानं तो दगड उचलला आणि विचार केला, हा दगड जर माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधला तर हा दगड माझ्या म्हशीच्या गळ्यात किती सुंदर दिसेल. म्हणून म्हशीवाल्यानं तो दगड उचलला आणि आपल्या म्हशीच्या गळ्यात बांधला. काय दगड, म्हशीवाल्यानं उचललेला दगड, दगड नव्हता तर हिरा होता. म्हशीवाल्यानं दगड उचलला, म्हशीच्या गळ्यात बांधला. अहो सायंकाळच्या वेळेला म्हैस घरी आली, म्हैस दिसायला सुंदर दिसायची म्हणून म्हशीवाला खूप चारा टाकायचा, खूप चारा खायला मिळायचा म्हणून म्हैस आनंदी व्हायची. रोजचाच त्यांचा दिनक्रम. आणि एक दिवस असं घडलं, तो म्हशीवाला म्हैस दारात बांधली असताना त्याच्या समोरच्या रस्त्याने एक जोहार चालला होता, एक रत्नपारखी एक सोनार चालला होता. त्या सोनारानं, त्या जोहारानं म्हशीच्या गळ्यात चमकणारा दगड पाहिला आणि तो विचार करू लागला, हा तर हिरा दिसतोय पण हिरा म्हणावा तर म्हशीच्या गळ्यात कसा, नाही का, हिरा म्हणावा तर म्हशीच्या गळ्यात कसा, विचार करू लागला तो. पण हा तर हिराच दिसतोय म्हणून जवळ गेला त्या म्हशीच्या आणि तो दगड आपल्या हातात घेतला. निरखून पारखून पाहिला दगड, दगड निरखून पारखून पाहिला आणि त्याला कळालं, लेका हा दगड नाही तर हा हिरा आहे. आणि मग त्यानं म्हशीवाल्याला आवाज दिला, ओ म्हशीवाले, ओ म्हशीवाले, या इकडे या जरा. जवळ आला म्हशीवाला आणि त्यानं विचारलं, का ओ म्हशीवाले, या दगडाचे मी तुम्हाला 100 रुपये देतो, हा दगड तुम्ही मला देता का? आता म्हशीवाला विचार करतो, हा व्यक्ती माझ्या ओळखीचा नाही, मी कधी याला पाहिलेलं नाही, माझ्या रस्त्यानं कधी मला जाताना दिसला नाही आणि हा माझ्या अनोळखी व्यक्ती माझ्या म्हशीच्या गळ्यातल्या दगडाची किंमत मला 100 रुपये देतो. त्याला दगडाची किंमत कळत नव्हती पण व्यवहार कळत होता. याची माझी ओळख नाही, कधी याला पाहिलेलं नाही.
हा जर मला याचे 100 देतो, याचाच अर्थ याची किंमत याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणून म्हशीवाल्यानं नकार दिला. जसा म्हशीवाल्यानं नकार दिला तसा या जोहारानं सोनारानं सांगितलं, लेका या दगडाचे तुला 1000 देतो, देतो का? मग यानं विचार केला, एखाद्या वस्तूची किंमत जर एका क्षणात 10 पट वाढते, याचाच अर्थ याची किंमत याच्याही पेक्षा जास्त असली पाहिजे. नकार दिला म्हशीवाल्यानं. पुन्हा विचारलं, लेका 10,000 देतो, 10,000 देतो का? फक्त विश्वासच पटला, हा दगड नक्कीच याच्याही पेक्षा जास्त किमतीचा आहे. नकार दिला म्हशीवाल्यानं. जोहारानं सोनारानं म्हशीवाल्याच्या आकलेची किवच केली, निघून गेला. आता मात्र यानं म्हशीच्या गळ्यातला दगड, तुम बोला ना, कमी जाऊ घरी. आता मात्र म्हशीवाल्यानं म्हशीच्या गळ्यातला दगड सोडला. लाल तलम वस्त्रात गुंडाळला आणि दुसऱ्या दिवशी राहत्याचा बाजार म्हणून राहत्याला जाण्याकरता निघाला. बरं का, एका टमटम मध्ये एका रिक्षेत बसला. टमटम कळते तुम्हाला? एका रिक्षेमध्ये बसला आणि बसल्याबरोबर एक भाजीवाली आजी त्या रिक्षात बसलेली होती. त्यानं तो लाल तलम वस्त्रात गुंडाळलेला दगड सोडला. ओ आजीबाई, हा दगड काय सुंदर आहे, हा दगड किती सुंदर आहे. आजी, या दगडाचे किती रुपये मिळतील हो? आजी म्हणते, लेका 2 मेथीच्या जोड्या येतील बाबा. ह्यानं विचार केला, आजी 2 मेथीच्या जोड्या, तुम्हाला कळत नाही याची किंमत. मग राहत्यात गेला. गेल्याबरोबर गाडीतून उतरला, एका किराणा दुकानात शिरला. ओ किराणा दुकानदार, हा माझ्याकडे दगड आहे, याचे किती रुपये येतील? किराणा दुकानदार म्हणतो, 2 मुरमुऱ्याचे पोते. मग यानं विचार केला, या दगडाची किंमत काही इथं व्हायची. म्हणून म्हशीवाला उठला आणि एका सोनाराच्या गल्लीला, जोहाराच्या रत्न पारख्याच्या गल्लीला गेला. आणि गेल्याबरोबर त्यानं तो दगड हातात घेतला आणि त्या सोनाराच्या काउंटरला ठेवला. जसा दगड खाली ठेवला ना, तसे 4-5 सोनार गोळा झाले. दगड हातात घेतला, निरकून पारकून पाहिला आणि कळालं, अरे हा दगड नाही तर हा हिरा आहे आणि याची 10 लाख रुपये किंमत तुला देण्यात येईल. किती? तरी पठ्ठ्यानं दगड विकला. पुन्हा दगड घरी आणला. खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, चालू देणार संध्याकाळपर्यंत. पुन्हा कपाटात डबी, डबीत डबी, डबीत डबी, डबीत डबी, डबीत डबी, डबीत डबी, आतल्या डबीत लाल तलम वस्त्रामध्ये दगड गुंडाळला आणि दगड ठेवून दिला. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता दगडाची किंमत किती? कस काय व शून्य? जन्माला आला तेवढीच, तारुण्यात जगतो तेवढीच, मरायची वेळ आली तरी तेवढीच, म्हशीच्या गळ्यात बांधला तेवढीच, सोनाराच्या दुकानात नेला तरी तेवढीच. कारण तो हिरा आहे. ज्यांना कळाला त्यांना सोनार म्हणतात, संत म्हणतात. ज्यांना कळाला नाही त्याला म्हशीवाले म्हणतात. विठ्ठल 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 म्हशीवाल्याला मिळाला पण कळाला का? म्हशीवाल्याला मिळाला पण कळाला का? मग तुम्ही आम्ही कोण? म्हशीवाले. तुम्ही आम्ही कुठं बांधला त्याला? म्हशीच्या गळ्यात. असंच म्हणणार ना तुम्ही. तुम्हाला मला मिळाला पण कळाला नाही. साधू संतांना मिळालाही आणि कळालाही म्हणून त्यांना संत म्हणतात, सोनार म्हणतात, जोहार म्हणतात. म्हणून तर साधू संत तुम्हाला मला हिताचा सल्ला देतात, हिताचा मार्ग सांगतात. बाबा त्याला बजा. हित ते करामध्ये माझे जिंदाने, हित ते करावे, हित ते करामध्ये माझे जिंदाने, हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे, करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे, करावे, हो हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे, करुणी अमन एक वेदा, करुणी अमन देख भीत, करुणी अमन एक वेदा, करुणी अमन
चिंतन हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे हित ते करावे हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे करुणी या मना एकविध नाही काय कराय मनाची एकाग्रता करा आणि काय करा त्याचं चिंतन करा तुमचं हित येईल हित होईल जन्माला आलाय घेतलेला पहिला श्वास आणि मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास याच्या मधलं जे अंतर मिळाले ते कशाला जीवनाचं हित करायला जन्माला आल्यानंतर या जन्माचं सार्थक करण्याकरता मिळालेला हा वेळ आहे आपण जन्माला आलो ना मिळालेल्या वेळेत जीवाचं हित जीवाचं भलन जीवाचं कल्याण करा याच्या करताच मिळालेला हा जन्म उसना दिलेला आहे तुम्हाला मला कसा उसनं कळतं तुम्हाला महिला मंडळ एखाद्या शेजारच्या बाईकून वाटीभर साखर तुम्ही उसनी आणली किती वाटीभर आणि बाईनं सांगितलं ताई माझ्याकडे सुद्धा एवढीच आहे संध्याकाळपर्यंत मला परत तसं देवानं सुद्धा ठरवलं तुमच्या माझ्याकडे उसनं दिलं त्यांनी सांगितलं जेवर ठेवायचं ठेवा मला पाहिजे त्या दिवशी रिटर्न देवाला पाहिजे त्या दिवशी उचलल्याशिवाय राहणार नाही मला सांगा तुम्ही बँकेत पैसे ठेवता ना बँकेत इथं कोणाकोणाचे ज्यांचे वरती बोट करा बरं करा ना मला देऊ नका पण निदान वरती तर करा हा महिला मंडळ सुद्धा रिकाम्या नाहीत आता लाडकी बहीण योजना 1,500 नाही का प्रत्येकाचे बँकेत पैसे आहेत पण माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही बँकेत पैसे ठेवता त्या पैशाचा मालक कोण बँकवाला का तुम्ही बँकवाला कस काय बँकवाला आता जर 10,000 पाहिजे असेल चेक भरता आणि बँकेतून 10,000 घेऊन येता मग त्याचा मालक कोण त्याचा मालक ज्यानं ठेवले तो मग जगाच्या मालकानं हे तुमच्या माझ्याकडे ठेवायला दिलं त्याला पाहिजे तेव्हा तो उचलल्याशिवाय राहणार अजिबात राहणार नाही म्हणून मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान 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 जल थल अग्नि आकाश पवन पन केवल उसकी सत्ता केवल उसकी सत्ता उसी का सोचा वहाँ भी होता उसी का सोचा वहाँ भी होगा उसी का सोचा यहाँ भी होगा उसकी शक्ति अद्भुत महान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान जल थल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता उसी का सोचा यहाँ भी होगा उसी का सोचा यहाँ भी होगा उसकी शक्ति अद्भुत महान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान बचाने वाला है भगवान बचाने वाला है भगवान
वाजवा ना टाळी. एखादं गायकाचं प्रमाण आवडलं, कीर्तनकाराचं वाक्य आवडलं तर बसल्या बसल्या निदान टाळी वाजायची मेहरबानी तरी तुम्ही करी जा. नाही का? मारणे वाला हे भगवान, त्याच्या सत्तेशिवाय तर काही चालत. वृक्षाची पाने हलेजाची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीरा कोणाची या सत्ते, चाले हे शरीरा कोणाची या सत्ते. हे कोण बोलविते हरिविन, 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 कोण बोलविते हरिविन, हरिविन, हरिविन. हे कोण बोलविते हरिविन, 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 बोलविते हरिविन, हरिविन, हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, नारायण, नारायण. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविन, त्याच्याशिवाय मृत्यू लोकात काही चालत नाही. पण तुम्ही आम्ही जन्माला आलो की माझा मुलगा, माझं घर, माझी गाडी, माझं माझं करत बसतो. एक लक्षात असू द्या, मृत्यू लोकात जन्माला आला, किती कमवा, किती कमवा. मी म्हणेल लाखाचं काही तुम्ही एका कोटीचा बंगला बांधा. एखादा गावातला माणूस गावात येतो, साहेब 1 कोटीचा बंगला बांधला आपण. किती? 1 कोटीचा. वेड्या, 1 कोटीचा बांध नाही तर 2 कोटीचा बांध, पण मुलं काय तुला छतावर जाळणार नाहीत हे कधी विसरू नको. ज्या दिवशी शरीर मरतं, मेल्यानंतर लोक आंघोळ घालतात. किती गरीब असू द्या, किती श्रीमंत असू द्या, त्याची शेवटची आंघोळ मात्र दारातच घातली जाते. एक सुद्धा मुलगा म्हणत नाही की माझ्या बापानं नुसतं 2-4 लाखाचं बाथरूमच बांधलं, मी माझ्या बापाला तिथं आंघोळ घालतो. दान मिळवून कोटान कोटी, दान मिळवून कोटान, धन मिळवून कोटान कोटी, धन मिळवून कोटान कोटी, धन मिळवून कोटान कोटी, धन धन मिळवून कोटान कोटी, धन मिळवून कोटान कोटी, धन मिळवून कोटान कोटी. संगे नायर रंगोटी सवे रंगोटी, रंगोटी, धन मिळवून कोटान कोटी, हो धन मिळवून कोटान कोटी. धन मिळवून कोट्यान कोटी, संगे नाही रे, संगे नाही रे, संगे नाही रे लंगोटी. धन मिळवून कोट्यान कोटी. नाही का? जन्माला आलो आपण, किती कमवा, किती कमवा. सज धज कर जिस दिन मौत की, सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी. सज धज कर जिस दिन मौत की, मौत की, सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा, ना चांदी आएगी. ना सोना आएगा, ना चांदी आएगी, ना सोना आएगा, ना चांदी आएगी. सज धज कर जिस दिन मौत की, शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी.
किती कमवा, किती कमवा जीवनामध्ये, किती कमवा, त्याच्यातलं तुमच्या माझ्या बरोबर काही येत. ज्या दिवशी मरण बोलवेल ना त्या दिवशी आपल्याला जावं लागतं, नाही का? ज्या दिवशी मरण बोलवेल त्या दिवशी जावं लागते. किती कमवा सगळं इथं ठेवावं लागतं. एवढंच नाही, जगाच्या मालकानं तुम्हाला मला हे शरीर दिलं. किती पैसा असू द्या तुमच्याकडं, किती बी, तुमच्याकडे जर पैसा असेल तर कोटीचा बंगला तुम्ही बांधू शकता. पैसा असेल आरामदायी बेड तुम्ही खरेदी करू शकता, पण सुखाची झोप मात्र तुम्हाला कधी पैशानं विकत मिळत नाही. हात जोडून विनंती करेल तुम्हाला, सांगेल तुम्हाला, दादा तुमच्याकडे पैसा असेल तर त्या पैशाच्या रूपानं, पैसा असेल तर 1000ची सोडून 2000ची चप्पल तुम्ही खरेदी करू शकता. पण सांगू तुम्हाला, जो अनमोल किमतीचा पाय जगाच्या मालकानं तुम्हाला दिला ना तो पैशानं कधी विकत मिळत नाही. तुम्हाला मला 32 दात दिले देवानं. किती? 32. मोजा बरं कोणाकोणाला 32 आहेत दात. दात जगाच्या मालकानं तुम्हाला मला 32 दात दिले. त्याच्यातला एक जर दात पडला, एक, आणि तुम्ही दवाखान्यात गेलात, डॉक्टर साहेब आमचा एवढा दात पडला आणि हा दात आम्हाला बसवायचा, महिन्याचा वेळ तर तुमचा वायाला जाईल. पण एक सांगू का, तो दात बसवण्याकरता डॉक्टर साहेब म्हणतील लेका 7-8 हजार रुपये खर्च आहे. किती? तुम्ही म्हणाल ताई तुम्ही काय बसवलेत का? अजिबात नाही. लोकांच्या सांगण्यावरून, ऐकण्यातून, बोलण्यातून, वाचण्यातून येतं या ठिकाणी अवगत होतं. म्हणून सांगेल, एक दात बसवायचं असेल तर 7-8 हजार रुपये खर्च आहे. 32 दात बसवायचे असतील तर लाखोचा खर्च आहे. पण जगाच्या मालकानं तुम्हाला मला 32च्या 32 फुकट दिली. फुकट कशाला? हाडं चगळायला? दात कशाला दिली? तोंड कशाला दिलं? तर भगवंताचं भजन करण्याकरता मिळालेला जन्म आहे. साधू संत अखंड भगवंताचं भजन करतात. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. या मृत्यू लोकात जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, मिळालेल्या वेळेत स्वतःच्या जीवाचं हित कर, त्या विठ्ठलाला बस, त्याची भक्ती कर, नाही बसला तर जन्म वायाला जाईल. या प्रपंचात किती कमाव, काहीच तुझ्या बरोबर येणार नाही. भव नदीच्या पुरात वाहावत जावं लागेल अभंगाचं दुसरं चरण. करिता भारो भारी दुरावा से दूरी, करिता बरोबरी दुरावा से दूरी, करिता बरोबरी दुरावा से दूरी. करिता बरोबरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी. हो करिता भारो भारी दुरावा से दूरी, करिता बरोबरी दुरावा से दूरी, करिता बरोबरी दुरावा से दूरी. करिता करिता बरोबरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी. भावाची पुरी वाहावासी, भावाची पुरी वाहावासी, भावाची पुरी वाहावासी, भावाची पुरी वाहावासी. करिता बरोबरी दुरावा से दूरी, करिता बरोबरी दुरावा से दूरी, करिता बरोबरी दुरावा करिता से बरोबरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबर दुरावसी दूरी, दुरावसी दूरी. प्रपंचात किती कमवा, एक दिवस भवनदीच्या पुरात वाहवत जावं लागतं. कारण या मृत्यू लोकाचा नियम आहे. जन्माला आलं त्याला मरावं लागतं. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं झाल्याशिवाय राहत नाही. हा मृत्यू लोकाचा नियम. इथं भगवंत दातात
जन्माला आल्यानंतर कुलवंत जातात, धनवंत जातात, शिलवंत जातात, नवे नवे ज्यावेळेला भगवंत अवतार घेतात त्यावेळेला भगवंत सुद्धा जातात. हा या मृत्यू लोकाचा नियम आहे. येथे बुरो नाही आले अवतार, येथे बुरो नाही आले अवतार, येथे मुरणाशी आले अवतार, येथे मुरणाशी आले अवतार, येथे बुरो नाही आले अवतार, येथे बुरो नाही आले अवतार, येथे मुरणाशी आले अवतार, येथे बोल नाही आले अवतार. या रंग पमार जीव गीती, या रंग पमार जीव गीती, येथे मुरणाशी आले अवतार, येथे बोल नाही आले अवतार. येथे बुरो नाही आले अवतार. येर ते पामर जीव किती. जन्माला आलं की मरावं लागतं, मृत्यू लोकाचा नियम. म्हणून प्रपंचात भरोभरी करण्यापेक्षा जीवन जगत असताना जगाचा मालक भगवान परमात्मा त्याच्या चरणी फक्त एक तुमच्या अंतःकरणातला भाव ठेवा. तुमचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. काशी न लगे का भावती करण, काशी न लगे का भावती कारण, काशी न लगे रे का भावती कारण, काशी न लगे रे का भावती कारण. काशी न लगे का भावती कारण, 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 काशी न लगे जे का भावती कारण, काशी न लगे जे का भावती कारण. दुःख म्हणेना विठोबाचे, दुःख म्हणेना विठोबाचे, करिता बरोबरी दुरवती दुरी, करिता बरोबरी दुरावते दुरी. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबाराय म्हणतात, शपथ घेतो आणि सांगतो तुम्हाला, फक्त अंतःकरणातलं एक भाव जगाच्या मालकाच्या चरणी पहा. तुमचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. संकल्पित वेळेत तीनही चरणाचा भावार्थ पाहिला. एकदा टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिले त्यानं 2ही हात वरती करा. ताईट ताईट. खुर्चीवर बसलेले, उभं राहिलेले सगळ्यांना हात नाहीत का? ताईट ताईट. हा, मी योग चहा पिऊन आता. ताईट हात वरती घ्या. 2 मिनिटं भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचंय सर्वांनी. 2च मिनिटं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचा जयघोष करायचंय सर्वांनी प्रेमानं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला. ज्ञानोबाराया तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया बोला. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. साधक समाय बाप ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. प्रगटला पुतळा ज्ञानोबाराया, प्रगटला पुतळा ज्ञानोबाराया.
तुको बारा हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या दुःखो बाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुको बाराया घ्या हात खाली घ्या गळाले असतील तुम्ही एकमेकीकडे काय पाहता वळून तुम्ही वरती करायला मी सांगावं लागले आणि खाली करायला मी सांगायच्या आधीच केले इतके आता तुम्ही चतुर विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय 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 विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरी जय जय रखुमाई विठोबा रखुमाई